पहिली बैठक होती. आपण एकत्र आले पाहिजे, कार्यकर्त्यांना एकत्र केले पाहिजे, जनतेचे आभार मानण्यासाठी काय करता येईल त्यावर चर्चा झाली. आम्ही सगळ्या घटक पक्षांना सोबत घेऊन लढणार आहोत. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. सत्ताधारी संविधान बदलणार होते, ते नेरेटिव्ह नाही, ते सत्य आहे. संसार चालवायला घरगुती सामान आणायला किमान 4,000 रुपये लागतात. लोकांना काम हवं आहे. क्रिकेट मॅचच्या मिरवणुकीसाठी गुजरातची बस होती, हे खोटं नेरेटिव्ह आहे का? मुंबई क्रिकेटची पंढरी आहे. MCAला कोणत्या रांगेत उभं केलं होतं? जेव्हा भारत पाकिस्तानला हरवून वर्ल्ड कप जिंकला तेव्हा सगळी जबाबदारी MCAवर होती. पण काल BCCI पास वाटत होते. मुंबईची लोक क्रिकेटसाठी वेडी आहेत, त्यामुळे तुम्ही कितीही नियोजन करा ते फेलच होणार. 2 वर्ष पोलीस भरती झाली नाही, त्यामुळे काही मुलांची वय क्रॉस झाली. आता जी पोलीस भरती सुरू आहे त्यात वयाची अट शिथिल करा आणि त्यांना ही परीक्षेला बसू द्या. 2 लाख मुलं परीक्षेपासून बाहेर जात आहेत. 2 लाख लोकांच्या आयुष्याशी जर सरकार खेळणार आहे का? थोडी तरी माणुसकीची भावना दाखवा. पाकिस्तान आणि भारतात टीम आली तर लोक ड्रायव्हिंग सोडून टपावर येऊन नाचत होते. गर्दीचं म्हणजे ते नियोजन कोण विचारत नाही. मुंबईची लोक वेडी आहेत क्रिकेटसाठी, कोणी येत नाही, काही होत नाही. तुम्ही कितीही नियोजन करा ते फेलच होतं. त्याच्यात मी टीका नाही करा. पण ते मुंबईकरांनी आयोजित केलं असतं, मुंबई MCAने आयोजित केलं असतं तर त्याला महत्त्व प्राप्त होतं. आणि ज्या पद्धतीने कप एकमेकांकडनं खेचत होते, अहो तुम्ही नाही जिंकून आलात, जिंकून ते आले, त्यांच्या हातात कप शोधून दिसतो. पोलीस भरती माणुसकीच्या दृष्टीने कोणातनं बघायला गेलं तर पूर्वीचे 2 वर्ष पोलीस भरती झाली, त्याच्यामुळे काही पोरांची वय क्रॉस झाली. आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही आता जी भरती करता त्या भरतीमध्ये त्या वयाची अट शिथिल करा आणि त्यांनाही परीक्षेला बसू द्या. ते काय चुकीची मागणी आहे? 2 लाख पोरं ह्या परीक्षेपासून बाहेर जात आहेत, जिंकणार आहेत. आम्ही सांगतो तुम्ही फक्त सांगा ना बाबा तुम्हाला समावेश करून घेऊ आम्ही परीक्षेमध्ये. आम्ही सांगतो त्यांना पोलीस करा. 2 लाख लोकांच्या आयुष्याशी जर सरकार खेळणार असेल, त्यांचे फॉर्म त्यांचा अभ्यास करून झाला आहे, व्यायाम करून झाला आहे, धावून झालं आहे, सगळं झालं आहे आणि आता विदाऊट एनिथिंग ते बाहेर फेकले गेले. धाकटा भावना नाराज होणार, त्याची आई नाराज होईल, त्याची बहीण नाराज होईल, अख्खं घर नाराज होईल. जेव्हा पोरावरती बलांट येतं ना तेव्हा कोण नाही खुश होत, अख्खं घर नाखुश होऊन बाहेर पडतं. ते पोलीस भरतीमध्ये आणि विधानसभेमध्ये घोषणा केली आहे की आम्ही ह्याचा विचार करून ह्याचा अंमल करू. म्हणजे विधानसभेमध्ये केलेली घोषणा ही जर तुम्ही अमान्य करत असाल तर विधानसभेला अर्थच नाही. आपण एकत्र आलं पाहिजे, कार्यकर्त्यांना एकत्र केलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे. चर्चा झाली आणि तो आनंद हा जनतेने दिलेला आहे. त्यामुळे जनतेचं आभार मानण्यासाठी काय करता येईल जर चर्चा त्याच्या काही दिवसामध्ये मुंबईमध्ये प्रमुख कार्यकर्त्यांना बोलून आपण एकत्र लढणार आहोत आणि तुम्ही एकत्र आले, गावागावात एकत्र आले, त्याच्यामुळे आपण 31 जागेवर 30-31 जागेवर पोहोचू शकतो. ही भावना आहे सगळ्यांची. ती भावना विधानसभेसाठी अजून एनकरेज करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. काही झालेलं नाही, अशी काही चर्चा नाही. जे होईल जसं मी लोकसभेत तुम्हाला सांगितलेलं, वारंवार तुम्ही बोलायचे नाही, असं होईल तसं होईल, तेव्हा मी तुम्हाला सांगितलेलं आम्ही तिनं एकत्र लढणार म्हणजे लढणार. आणि त्याचबरोबर समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, पेझन्स अँड वर्कर्स पार्टी, शेतकरी कामगार पक्ष आणि आमचे जे नेहमीचे मित्र पक्ष आहेत त्यांना घेऊन आम्ही लढतो. म्हणजे आम्ही काय असं हवेत गेलेलो नाही, आम्ही आमच्या जमिनीवर होतो. कारण सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हा विजय मिळाला. असं आहे की मी अनेक वेळा सांगतो की आम्ही म्हणत होतो की शेतकऱ्यांना रास्त भाव मिळत नाही. हे वास्तव आहे, नरेटिव्ह नाही आहे. दुधाला भाव मिळत नाही, हे वास्तव आहे, नरेटिव्ह नाही. तुम्ही संविधान बदलणार होते, हे नरेटिव्ह नाही, हा वास्तव आहे. कारण का उदाहरण देतो, मुस्लिम पर्सनल लॉ आम्ही आल्या काढणार असे तुमचे गृहमंत्री बोलले होते. आता मुस्लिम पर्सनल लॉ हा फंडामेंटल राईटमध्ये येतो, राईट टू रिलिजनमध्ये येतो. किंवा तुम्ही राईट टू रिलिजनमध्ये बदल करणार म्हणजे कॉन्स्टिट्यूशनमध्ये बदल करणार. आम्ही काही वेगळं बोललो नाही ना, आम्ही तेच सांगितलं बघा हे काय करणार आहे. आता तुम्ही ते
मनुस्मृतीचे 4 श्लोक काढणार होते, म्हणजे मी मनुस्मृती आणणार होते. आम्ही काय वेगळं बोलतोय? मनुस्मृतीमध्ये बायकांबद्दल अतिशय घाणेरडले जे लाडकी बहीण बोलतायत ना, त्या मनुस्मृतीमध्ये लाडक्या बहिणीबद्दल काय लिहिलंय वाचावं आणि माफी मागावी महाराष्ट्राची आमची चुकी झाली की आम्ही मनुस्मृतीबद्दल बोललो. हा तुम्ही नरेटिव्ह सेट करता. आम्ही वास्तव सांगतो की तुम्ही मनुस्मृती आणणार होते, तुम्ही संविधान बदलणार होते. दुधाचा भाव कुठे आहे? 27 आणि 28 रुपयाला गावात दूध पडतंय, परवडत नाही. आता हा नरेटिव्ह नाही, वास्तविकता आहे, वास्तवता आहे. तुम्ही लाडक्या बहिणीला दिले 1,500 रुपये, आभारी आहे. मागायचं काय करायचं? मागच्या 1.5 वर्षामध्ये 300 पट महागाई झाली आहे. काय करायचं? कुठून आणायचे पैसे? साधा घरगुती संसार चालवायला कमीत कमी 4,000 रुपये वाण्याचं सामान लागतं. त्याच्याबद्दल काय विचार केलाय का? बेरोजगारीचं साहेब की तुम्ही उद्या सांगाल की सकाळचा नाश्ता आम्ही घरी पाठवतो, दुपारचं जेवणही घरी पाठवतो, दुपारचा चहा पाठवतो, बिस्किटही पाठवतो आणि रात्रीचं जेवणही पाठवतो. काही घराच्या बाहेर निघूच नका. लोक त्याच्यासाठी जन्माला येत नाहीत, त्याच्यासाठी शिक्षण घेत नाहीत. लोकांना कामं पाहिजे. लोकांना लाचार बनवायचं नाही आहे, लोकांना लाचार जीवन जगायचं नाही आहे. लोकांच्या हाताला काम पाहिजे. लोक काम करायला तयार आहेत. फक्त लोक म्हणतात आम्हाला काम. कामाची काही तरतूद केली आहे का? जे जायचे उद्योग ते गेलेच गुजरातला. साधी गोष्ट आहे. क्रिकेट मॅचच्या मिरवणुकीसाठी गुजरातवरनं बस. आम्ही इतके भिकारी झालो मुंबईकर की आमच्या बसेस पण आम्ही देऊ शकत नाही. आणि मग म्हणतात खोटा नरेटिव्ह बस समोर दिसत होती ना यार. त्याच्यात मी काय चुकीचं बोललो नाही. जितेंद्रराव नकारात्मक बोलतात की बस आमची नव्हती ना, ती आमची वाटत नाही ना. खाली MH असती तर आम्हाला आमची वाटली असती, DST नाव असतं तर आम्हाला आमची वाटली असती. ती बस कशी आम्हाला आमची वाटेल? मग सांगायचं नाही देशाने वर्ल्ड कप जिंकलाय. अरे तुम्ही मुंबईत आलाय. मुंबई ही क्रिकेटची पंढरी आहे. सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर आमच्या इथे तयार झाले. दिलीप वेंगसरखे आमच्या इथे तयार झाले. एकेकाळी मुंबईचे 8-8 प्लेयर मुंबई देशाच्या संघात असायचे. आणि आता सुद्धा जो जिंकून आला तो मुंबईचा मुलगा आहे, रोहित शर्मा. त्याचं कौतुक असायला हवं. पण त्याच्यासाठी दुसरी गोष्ट MCAला काय त्यांनी कुठल्या रांगेवर उभं केलं होतं? मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजे अध्यक्ष पवारसाहेब होते आणि BCCIचे अध्यक्ष पवारसाहेब. ज्यावेळेस पाकिस्तानला हरवून आपण वर्ल्ड कप जिंकला त्यावेळेस मिरवणुकीची संपूर्ण जबाबदारी MCAवर देण्यात आली होती. MCAच्या हातात होती. ते BCCIने पास दिलेले, तुम्ही रांगेत उभे राहा. म्हणजे ज्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या ग्राउंडवरती हे झालं त्याच्यात मुंबई क्रिकेट असोसिएशनचं पार्टिसिपेशन 0 होतं, 0.